नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच मागे लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता सार्वत्रिक निवडणूक 2025 नगर परिषद चालू झालेली आहे. आणि या पाचोऱ्यामध्ये जर तुम्ही लढत बघितला तर भाजपा, शिंदे गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये चुरसची लढत चालू झालेली आहे. नवल रमेश मिस्त्री, नंदू शेलार आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशीच प्रश्न करूया. आपण नगर परिषदेमध्ये तुम्ही उमेदवार म्हणून उतरलेले आहात आणि अधिकृत आहेत, तर तुम्ही काय अजेंडा घेऊन उतरला आहात? सर्वात प्रथम मी माझ्या मायबाप जनतेचा मी आशीर्वाद घेतो. म्हणजे मी घरी घरी जाऊन आशीर्वाद घेतलेला आहे. आता मी या लाईव्ह द्वारे पण त्यांचा आशीर्वाद घेत आहे. आणि त्यानंतर मी भुरे साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मला बोलण्याची एक संधी दिली आणि एक बाईटच्या द्वारे मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मला माझ्या बोलण्याचा म्हणजे माझं उभं राहण्याचं कारण राजकारण हे नाहीये, पण मी आजपर्यंत समाजकारण करत आलेलो आहे. जसं की मी आज कुठलाही व्यक्ती प्रभाग सोडून कुठलाही व्यक्ती माझ्याकडे आला, मी त्याला कधी निराशा करत नाही. जेही त्याचं काम असेल मी ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि मी 100% त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये 1 नंबर वार्ड क्रमांकमध्ये अशी मोठी समस्या कोणती आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या प्रभागामध्ये खूप समस्या आहेत. काही रोडाच्या समस्या आहे, त्याच्यानंतर नाली लाईटाच्या समस्या आहे, पाणीची टंचाई आहे. आपल्याकडे एवढे 2 धरण असल्यावर सुद्धा आपल्याकडे 15 एक महिन्यानंतर पाणी येतं. मी पुण्याला राहिलोय, नाशिकला राहिलोय, मुंबईला राहिलोय, तिथं अर्धा तास का होईना किंवा 1 तास का होईना रोज पाणी येतं नळाला. पण आपल्याकडे इतका साठा असून सुद्धा 15 दिवसानंतर पाणी येतं. आणि आपल्या नगरपालिकेचे जे पावती आपण फाडतो वर्षाची, त्याचे पावती ते रेग्युलर घेतात. मग असं का भेदभाव का करतात मला हे काही कळत नाहीये. पाण्याची टंचाई नाही ना आपल्याकडे. 2 धरण असल्यावर मला तरी हे म्हणायचं की अर्धा तास रोज पाणी यायलाच पाहिजे. तुम्हाला सरळ साधे म्हणजे मतदार तुम्हाला असं ओळखतात, ग्राउंड वरील हा उमेदवार आहे, ग्राउंड लेवलला तुम्ही काम केलेलं आहे, तर तुमचा फायदा त्यांना कसा होईल? बघा, मी एकच सांगेल, आज मी एकदम साधारण व्यक्ती आहे, माझ्याकडे पैशाची पॉवर नाहीये, पण मी ग्राउंड लेवल काय म्हणतात माहितीये का? ग्राउंड लेवल कशाला म्हणतात? ग्राउंड लेवल असं नाही म्हणत की आपल्या डोक्यावर कोणाचा तरी हात आहे, तो आपल्याला देतोय, त्याच्यानंतर आपण आपलं स्वतःचं पण नाव करतोय आणि त्यांचं पण नाव करतोय. माझं ग्राउंड लेवलचं काम असं आहे, मला जर कोणी मदत मागितली प्रभागामध्ये, जसं की कोरोना काळामध्ये मी काही विचार करताना कसलाही विचार केला नव्हता की मला कोरोना होईल का नाही. मला आजपर्यंत कोरोना झाला नाहीये आणि मी कुठलीही लसीकरण केलेली नाहीये अजूनपर्यंत. जसं माझ्या वार्डातनं मला सांगण्यात यायचं की आमचे पेशंट पुण्याला अडकले, नागपूरला अडकले, मी माझी स्वतःची कार काढायचो आणि त्यांना घेऊन यायचो, इकडनं सोडायचो. त्याच्यानंतर काही हॉस्पिटलमधनं कॉल यायचे की नंदू भाऊ आम्ही टिफिन आलेला नाहीये. मी माझ्या घरून खिचडी बनवायचो, माझी आई मला मदत करायची आणि मग ती टिफिन मी ते लोकांपर्यंत पोहोचायचो. मी असं बोलत नाहीये, माझ्याकडे आहेत मी केलेले काम. त्याच्यानंतर जे सॅनिटायझर वगैरे जे काही होतं, लोक म्हणतात मी 3-3 हजार वाटले, 4-4 वाटले. मी किती वाटले मी काही लिहून नाही ठेवत मी किती वाटलेले, पण मला एवढं नक्की गॅरंटी आहे की मी माझ्या प्रभागामध्ये फवारणीपासून सॅनिटायझर असो या मास्क असो, हे मी स्वतः केलेलं आहे आणि स्वतः वाटलेलं आहे. माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत, माझ्याकडे फोटो पण आहे. मी असं लोकांना आश्वासन देत नाही. मी माझ्या मनापासून ज्या क्षेत्रात मी उतरलो त्या मनापासून मी त्या क्षेत्रामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या प्रभागामध्ये भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तुमच्या समोर आहेत. तर आता आपण तरुण आहात, तर याच्यामध्ये थोडस तुम्हाला वाटत नाही का थोडं जाणाऱ्या कठीण जाईल असं वाटतं का? बघा, जितका अनुभव सन्नीदादांना आहे तितका अनुभव बारोकर आप्पांना पण आहे. मी त्यांच्यामध्ये दोघांमध्ये राहिलेलो आहे. पण काय असतं माहितीये का, आपण कुठे कमी पडतोय आणि आपण काय करू शकतो त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना त्यांच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो हे मला जनतेला दाखवायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, ही निवडणूक मी माझ्या कामाच्या जोरावरच निवडणार आहे. म्हणजे मी उभा राहिलो, मी पैशाच्या जीवावर नाही उभा राहिलेला आहे. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि मला 100% खात्री आहे की त्या दोघांच्या याच्यामध्ये मला काहीतरी बेनिफिट मिळेल. माझ्या कामांचा बेनिफिट मिळणार आहे मला पैशांचा नाही, बेनिफिट. आणि राहिला विषय, काही लोकांना शंका होती की मी 21 तारखेला माघार घेणार आहे. 21 तारखेला माघार असे लोकांचे विचार होतात की हा काय टिकेल बा. पण बघा, ज्या क्षेत्रात मी उतरतो ना त्या क्षेत्रामध्ये मी पूर्ण
माझे 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि तो निकाल मी हातात घेतल्याशिवाय राहत नाही. आपल्या सोबत आहेत मेघना रामकृष्ण सोनवणे कंसात कटारे, हे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून लढत आहेत. तर आपण थेट त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. तुम्ही आता उमेदवारी करत आहे, तर तुमचा अजेंडा काय आहे तुमचा? सगळ्यात आधी आरोग्य दूत न्यूज यांचं मी आभार मानते. जय महाराष्ट्र. मी प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे. मला ॲडव्होकेट अंकुश कटारे, ॲडव्होकेट अभय पाटील व उद्धव मराठे साहेबांनी जे उमेदवारी देऊन त्यांचा सिंहाचा वाटा उचललेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. मला असं वाटतं की महिला काय करू शकते, महिलांसाठी जे त्यांच्या ज्या समस्या आहेत एक महिलाच समजू शकते. त्याबद्दल मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक महिला म्हणून, जर मी साधारण महिला आहे, मला काय घरामध्ये पाण्याच्या समस्या आहेत किंवा आरोग्याच्या समस्या आहेत किंवा इतर काही समस्या आहेत, त्या मांडण्यासाठी जे स्टेज आहे ते उमेदवार म्हणून जर मी एक साधारण महिलाच्या अनुषंगाने जर बघते, तर मला असं वाटतं की मलाही काहीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची मदत केली पाहिजे. यासाठी मी इथे आज उतरलेली आहे. बरं, तुमच्या वार्डामध्ये काही समस्या आहेत का? कामं कोणते अपूर्ण आहेत का कोणते? मी प्रचारादरम्यान बऱ्याच वेळा 2-3 वेळा फिरण्यात आलं. संध्याकाळच्या दरम्यान मला त्या एरियामध्ये, जसं हनुमानवाडी, मिलिंद नगर आहे, विवेकानंद नगर आहे, या दरम्यान अशा समस्या आल्या की ते साधारण दिवाबत्ती पण नाही. दादांचं अक्षरशः माझ्यासोबत फिरणं होतं. सेलार दादा होते माझ्यासोबत, कार्यकर्ते होते, ॲडव्होकेट साहेब होते. हे सगळे असताना एका घरात आम्ही जात होतो आणि त्या घराच्या साईडला अक्षरशः नाली होती. नालीजवळ एक म्हणजे असं स्टाईल घरापर्यंत पोहोचण्यासाठी स्टाईलने एका नालीवरून घरात जाण्याचा मार्ग काढलेला होता. अक्षरशः दादांची स्लीपर खाली पडलेली होती त्या गटारीत. त्यामुळे मला हा विचार आला की लोक कसे राहत आहेत तिथे. गटारी उघड्या आहेत, स्लिम एरिया आहेत, पाण्याची सोय नाहीये. 2 दिवसाआड तरी पाणी झालं पाहिजे. नंतर स्वच्छता, तिथे बघितल्यानंतर अस्वच्छता, धूळ, जाण्याचं मार्ग जे अरुंद रस्ते, रस्त्यांना व्यवस्थित वळण नाहीये, रस्ते खराब झालेले, बऱ्यापैकी म्हणजे सुधारणाच नाहीये. आणि पाण्याची सोय एक जे म्हणतो आपण कसं ATM मशीन आहे तिथं असली पाहिजे, मला असं वाटतं. नंतर नगर परिषदेची एक शाळा तरी असली पाहिजे, कारण साधारण जे कुटुंब येतं, ज्या महिला आहेत, त्यांचे मुलं आहेत, त्यांना शिक्षणाची सोय जवळपास झाली पाहिजे. जे प्रायव्हेट स्कूल आहेत तिथे आपण म्हणजे त्यांची परिस्थिती आहे ते चांगल्या प्रकारे शिकवू शकतात, पण साधारण परिस्थितीतले जे लोक आहेत त्यांना त्यांच्या मुलाबाळांना ते कसे शिकवू शकतात? शेतकरी आहे, मोलमजूर आहेत. ताईनं आता सांगितलं, मेघना ताईनं, की तिथं गटारीचा प्रश्न आहे, गटारी उघड्या आहेत, शाळेची तिथं गरज आहे, स्वच्छता पाहिजे आणि नक्कीच ते आल्यानंतर तिथं काम करून देतील. तर आपल्यासोबत आहेत आदू आपले नंदू शेलार, उमेदवारच आहेत. त्यांना अजून एक प्रश्न आपण विचारूया. आपल्या वार्डामध्ये काही कामं बाकी आहेत असं मला वाटतं का? आपल्या वार्डामध्ये कामं बाकी नाही, खूप कामं बाकी आहेत. कारण की एक हनुमानवाडी, मिलिंद नगर, त्याच्यानंतर गोसा हायस्कूलचा जो रोड आहे, मी स्वतः फोटो काढून, एक ते कचरा कुंडी होती, एक मी नगरपालिकेमध्ये अर्ज दिलेला होता. त्यानंतर ज्यांनी जे ठेका घेतलेला होता त्यांना माहीत पडलं की मी काहीतरी फोटो काढलेले आहेत आणि मग नंतर ते माझ्याकडे आले. त्यांनी दूरदर्शनात ते रस्त्याचे जे गड्डे होते ते बुजवण्याचा प्रयत्न केला. आणि मिलिंद नगरमध्ये मी म्हणजे असं नाही की मी कधी जात नाही, नेहमी माझा जाणं येण्याचा रस्ता आहे तो. गोसा हायस्कूल असो, मिलिंद नगर असो या माझा वार्ड असो, मी रोज येतो जातो त्या रस्त्याने. मी त्या मिलिंद नगरमध्ये अशी अवस्था बघितली आहे की ते नाल्यांच्या वरती ढापे तर नाहीये आणि रस्त्यामधनं पाईपलाईन केलेली आहे नळाची, की म्हणजे ते सेंटरला जसे आपण पाण्याचे नगरपालिकेचे नळ येतात ना, ते सेंटरमध्ये त्यांनी उभे करून दिलेले. म्हणजे रात्री आपण त्या रस्त्याने गेलो तर ते पायाला लागणार आहे का नाही लागणार आहे हे लोकांना कोणाला समजणार नाही. मी अशा ठिकाणी गेलो, त्यांच्या घरासमोर लाईट पण नाहीये. मग लोक असं का राहतायत मला काहीच कळत नाहीये, की लोक फक्त एक म्हणजे कोणतं जीवन जगतात मला काही कळायला मार्ग नाही.
त्या ठिकाणी असं कोणतं इमर्जन्सी काम आहे त्या ठिकाणी किंवा असं केलं नाहीये आणि ते तुम्हाला करायचंय? बघा, सगळ्यात पहिलं मी आल्यानंतर तर मी एक कंप्लेंट बॉक्स प्रत्येक वार्डामध्ये ठेवणार आहे. म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये कंप्लेंट बॉक्स असेल. तो एका महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर मी तो ओपन करेल, की ज्याची कंप्लेंट असेल त्यांनी त्या बॉक्समध्ये टाकावी आणि मी ते काम 15 दिवसात करेल. जर नाही झालं तर मी त्या वार्डामध्ये मला चप्पलने मारा. कारण की मला जे काम करायचंय, जे लोकांनी 15-20 वर्षात काम केलेले नाहीये, ते मला हे 5 वर्षामध्ये काम करून दाखवायचंय. की रोडाची समस्या असो, लाईटाची असो, किंवा नळाची असो, जी कुठली समस्या असेल. आणि एक माझ्या प्रभागामध्ये मी एक व्यक्ती नेमणार आहे माझ्या जो हाताखाली, तो प्रत्येकाच्या घरोघरी जाईल. मी हे बोलत नाहीये, मी करून दाखवेल. तो व्यक्ती एका गल्लीमध्ये एक दिवस जाईल आणि त्यांची समस्या काय ती विचारून मला लगेच कळवेल. त्याच्यावर मी पुढे काम करेल. माझ्या प्रभागातला एकही व्यक्ती नगरपालिका मी असताना कधी नगरपालिका बघणार नाही. मी तुम्हा दोघांनाही प्रश्न विचारणार आहे एकच अजून. निवडून आल्यानंतर 100 दिवसामध्ये असं जनतेसाठी कोणतं काम करणार निवडून आल्यानंतर? निवडून आल्यानंतर मी सगळ्यात पहिले जे रोड बनवले, त्या रोडांची अवदसाची खराब झालेली ते बनवणार आहे. कारण की आता काय होतं माहितीये का, कॉन्ट्रॅक्टर काय करतो, रोड बनवतो. रोड बनवल्यानंतर परत मधली पाईपलाईन खाल्ली जाते. नंतर लगेच त्या पाईपलाईनवर काम होतं. त्याच्यानंतर ते मध्ये गड्ड बुजवलं जातं ते सेंटरचं, म्हणजे तो रोड खालीवर होऊन जातो. तुम्ही काम करताना असं काम का नाही करत की अगोदर पाईपलाईनचं काम करा, त्याच्यानंतर रोडाचं काम करा, म्हणजे जेणेकरून ते रोडाची अवस्था खराब होणार नाही. आधी सगळ्यात पहिले मी आल्यानंतर रोडांचं नाली, ओपन प्लेस, ज्यांनी ओपन प्लेसचे कामं केलेले ते ओपन प्लेस एक वेळेस तुम्ही जाऊन बघा. मला नाही वाटत ते ओपन प्लेसचे कामं एवढ्या म्हणजे 30-40 लाखाचे ओपन प्लेसचे काम आहे. काही ओपन प्लेसचे गेट नाहीये, काही ओपन प्लेसचे गट्टू खालीवर झालेले आहे, काही ओपन प्लेस मध्ये गवत उगून गेलेलं आहे, कचरा कुंडी झालेले आहे. हे मला सगळा जो बदल आहे ना, मला 100 दिवसात सर्व बदल करायचा आहे मला वार्डामध्ये. आताच आपण नंदू शेलार यांच्याशी संपर्क केला. निवडून आल्यानंतर ते सांगितले की जेही समस्या होत्या, नदी नाले पाणी किंवा जे आता त्यांनी सांगितलं की ते ओपन प्लेसचं काही बोलले ते पण आल्यानंतर ते करून देणार आहेत. आपल्या सोबत आहेत मेघना, ते पण उमेदवारच आहेत. त्यांना विचारूया. ताई, तुम्ही ज्यावेळेस निवडून येसाल तर असं तुमच्या मतदारांना काय सांगणार आहात की मी 100 दिवसात काय करणार त्याच्यासाठी? सगळ्यात आधी मी त्यांचे धन्यवाद मानेल की त्यांनी मला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानेल. कारण तिथे अशी समस्या आहे की मला रुग्णवाहिका आरोग्य एक समस्या आहे. त्यासाठी रुग्णवाहिकाची सोय मी तिथे करू शकते. नंतर आहे पाण्याची, ATM मशीन द्वारे तिथे पाण्याची सोय केली जाईल. दुसरं म्हणजे मुलांना बाल उद्यान पाहिजे. नंतर अजून तिथे जे सुशोभीकरण आहे किंवा बुद्ध विहार आहे किंवा आम्ही जर कॉर्नर सभा घेण्याचं जर ठरवलं तर तिथे व्यवस्थित जागा नाही, स्पेस नाहीये. तर एखादा व्यक्ती आपल्या घरातला कार्यक्रम करायचा असेल, लग्न असो किंवा इतर कार्यक्रम असेल, तर त्याला स्पेसिफिक जागा पाहिजे. ती जागा अवेलेबल पाहिजे. ती जागा मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेल. कारण कार्यक्रम जर असला, कुठलाही कार्यक्रम घरात करण्यासाठी जागा पाहिजे आणि तिथे जागा जर नसेल तर आपण आणि दुसरं म्हणजे एक की इमला मालक जे आहेत तिथे स्वतःच्या मालकी हक्काचे घरं पाहिजे तिथे. नंतर दुसरं म्हणजे मला असं वाटतं की तिथे जन्म मृत्यू दराचं जे दाखले आहेत, प्रमाणपत्र आहेत, नगरपालिकेच्या फेऱ्या बऱ्याच वेळा कराव्या लागतात लोकांना. तर ते लवकरात लवकर घरापर्यंत देण्याची सुविधा जर मला जर तुम्ही संधी दिली तर मी नक्कीच घरापर्यंत ती सुविधा देण्याचा प्रयत्न करेन. आताच तुम्ही बघितलात की हे उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत हे दोन्ही उमेदवार आहेत. 1 नंबर मधून ते लढत आहेत, अ आणि ब मधून दोघंही. तर त्यांच्या काय काय समस्या होत्या आणि आल्यानंतर त्यांनी काय काय कोणते कामं पूर्ण करणार आहेत आताच तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहेत. मतदार बंधू आणि भगिनींना मी इतकंच निवेदन करते की त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावं व एक संधी द्यावी व मी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. आणि मशाल या चिन्हाला भरभरून मतदान करा ही विनंती. भाजपा असेल, शिंदे गट असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, यांच्यामध्ये एवढं सरळ लढत नाहीये, एकदम चुरशीची लढत आहे. तर येणाऱ्या
जास्त दिवस आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना जास्त वेळ बघायला वेळ लागणार नाहीये. 3 तारखेलाच हा निकाल लागेल आणि मतदार कुणावर विश्वास ठेवेल आता हे आपल्या सगळ्या जनतेला म्हणजे लक्ष लागून आहे की 3 तारखेला कुणावर विश्वास ठेवेल आणि कोण निवडून येईल आपल्या सगळ्याचं लक्ष लागून आहे. धन्यवाद.